रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। सांगलीत अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। 10 जूनला मान्सून मुंबईत येणार तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार। ठाण्यात क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलवले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार। मुंबई जवळील 250 गावात भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती। पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला, डहाणू ते विरार लोकसेवा पूर्णपणे ठप्प। भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, राजू शेट्टी यांची मागणी। आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने शिवाजीराव नलवडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, सुनील तटकरे। नवी मुंबईतील तुर्भे स्मशानभूमीची दयनीय अवस्था, रहिवासी त्रस्त। बुलढाण्यात विशेष मोहिमेत ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 23 कारवाया व 32,000चा दंड वसूल। सर्व प्रकरणे पाहिले असता पोलीस राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवत असल्याचे चित्र दिसत आहे, एकनाथ खडसे। आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। मिझोरममध्ये रेमलने वाताहत, दगडखान ढासळल्याने 13 मृत्यू, अनेक जण बेपत्ता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घनसोली येथे 394 मीटर लांबीचा बोगदा पूर्ण। 10 जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा अंबरनाथला स्थलांतर, उद्योग मंत्री उदय सामंत। पुण्यात लातूरच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले, भीषण अपघातात 2 जागीच ठार। हवे तेवढे पैसे घ्या पण मला मारू नका, अपघातानंतर बाळाने दाखवला पैशाचा माज, प्रत्यक्षदर्शींचा दावा। अकोल्याच्या तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या। लखनौमध्ये दारू प्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण, छतावरून खाली फेकले। उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी। डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी मलय मेहता यांची पत्नी स्नेहा मेहता हिला अटक। हरियाणामधील आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, 40 कामगार होरपळले, 8 जणांची प्रकृती गंभीर। उल्हासनगर महापालिका रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या।